गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. दिस इज डे 3. काल 2 दिवसाची मजा तुम्ही बघितली असेलच. आणि जे स्टार्टला सरप्राईजचे सांगत होतं तिथे आम्ही निघालेलो आहे फुल फॅमिली विथ एक्स्ट्रा माणूस पार्टी. जरा नाश्ता करतोय, भूक लागलेली. फोंड्यामध्ये थांबलेलो आणि नाश्ता केला मस्तपैकी. तो हा जो आपला रेग्युलर कार्यक्रम असतो तो बोचा धुवायचा तो केला आम्ही फोंड्यामध्ये. आणि म्हटलं भूक पण लागलेली तर नाश्ता करूया. सो आपण आता निघालेलो आहे गणपतीपुळे विथ फॅमिली. सो 1.5 दिवसाचा गणपती असल्यामुळे जास्त काय मजा नव्हती. तर म्हटलं 2 दिवसाचं मुंबईवरून येतानाच मी बुकिंग करून ठेवलेली गणपतीपुळेची. गणपतीपुळेला एक राऊंड मारून येऊया मस्तपैकी. सो आता फोंड्यावरून निघालं, फोंड्या म्हणजे घरातून निघालो, फोंड्याला थांबलो थोडा वेळ. फोंडा से उमरड मार्गे हाईवे, फिर वहाँ से गणपतीपुळे. रोड इज क्वाइट वर्स्ट. आता आला म्हणजे बाकी अदरवाईज चांगलं आहे, गावामध्ये चांगलं आहे. इथे काम चालू आहे त्यामुळे थोडा खराब आहे. वडापाव एक नंबर, वडापाव एक नंबर. पाऊस येस येस. पाऊस म्हणजे याहूम पाऊस पडतो, याहूम. वरती दिसत असेल सनरूफ मध्ये किती पाऊस पडतो. वायपर फुल स्पीडवर चालू आहे. सो हाऊ इज युअर 2 days? तुझे पण ह्यावेळेस जरा आम्ही डिसअपॉइंट झालो. 1.5 दिवसातच काय मजा. कधी आला गणपती कधी गेला काहीच कळालं नाही. तर थोडंसं आम्ही डिसअपॉइंटेड. असं रिकामी बघून तुम्ही काल बघितलं मी दाखवलं राहते. रिकामी बघून एकदमच असं रिकामी वाटते. पोरगात जाऊन तिथे विचारतोय. हा जुजू जाऊन विचारतोय तिथे की बाप्पा कुठे गेला. कारण डेकोरेशन अजून तसंच आहे, काय काढलेलं नाहीये. बाप्पाच्या फाटाकडे विचारतो. त्याची झोपायची तयारी झाली आहे. नाही तो जेवतोय. हो इज हॅव्हिंग फूड. ओके इज हॅव्हिंग हिज लंच ॲज युजुअल. आणि मग तो जेवण झाल्यानंतर झोपणार. सुहाना दिन. असं वाजले आहेत 12. आम्ही खूप बऱ्यापैकी लेट निघालो. मी 8 वाजता निघणार होतो पण मी उठलो नाही. तर आम्ही 11 वाजता निघालोय. आता वाजलेत 12 ऑलमोस्ट. आणि आपण आता पोचू हायवेला. फिर वहाँ से जाएंगे गणपतीपुळे. विल चेक इन टू रूम आणि फिर जाके देखते अभी आज जाना है गणपतीपुळे या कल जाना है गणपतीपुळे. दैट डिपेंड्स कि कैसा है. थोड़ा आराम विराम करके फिर वैसा चेक करें. हाँ म्हणजे मंदिरात सॉरी गणपतीपुळेचं प्लेस. सॉरी गणपतीपुळेला तर जाणारच आहोत. देवळात जायचं, कधी जायचं, काय करायचं ते गेल्यावरती आम्ही डिसाईड करू. त्याचा अपडेट तुम्हाला सांगतो. ओके नाही थम्सअप कर. आई कुठे? पप्पा पण नाही. पप्पा हाय करा. दिसत नाही. आई दिसत नाही. योगेश का हाय कर. तिकडून जा. योगेश का दिसतोय रे सगळ्यांच्या उंच. योगेश का दिसतोय पाटणा. मी बघत होतो.
मित्रांनो पोचलेलो आहे, गाडी पार्क झालेली आहे आणि हा आहे आपला सूट, प्रीमियम सूट बुक केलेलं होतं आणि त्याचं रिझन हे आहे, हा समुद्र आहे, समुद्र फेसिंग रूम आहे. इनिशियल इम्प्रेशन चांगले आहेत, बट गव्हर्नमेंटचं असल्यामुळे तेवढं मेंटेन नाही आहे, बट व्ह्यू वाईज आणि प्राईज वाईज खूप चांगले मेंटेन आहे आणि मेन म्हणजे आपला फेवरेट बीच व्ह्यू आहे, त्यामुळे चांगले. बघूया आता ऑलमोस्ट पोचेपर्यंत आम्हाला 3 वाजले. आता जस्ट सामान वरती टाकलं आणि आता बघूया खायचं काहीतरी बघूया अँड मग नंतर डिसाईड करू की एक ॲक्च्युली छोटी पूजा करायची होती आम्हाला. सॅमने थोडंसं एक मन्नत मागितलेली, त्याची करायची होती, त्यासाठी आम्ही आलेलो. तर ते विचारायचं आहे की कधी करायचं आहे, कसं कधीचा त्याचा टायमिंग असतो, त्याचं काय टायमिंगचं आम्हाला माहीत होतं. इनिशियली आम्ही जेव्हा स्टार्टला आलेलो तेव्हा ते सकाळीचं होतं, म्हणजे सकाळी 9 पासून असं करू शकतो असं होतं, पण आता जाऊन विचारायला लागेल. तर आता बघूया 3 वाजलेत, तर एक वरचं हॉटेलचं मला मेनू कार्ड मिळालं आहे, तिकडून काही खायला येतं का बघूया, जेवूया आणि मग आपण एक राऊंड मारूया देवळामध्ये, कधी ते करू शकतो. चलो रूम बघूया. बिफोर वी सी द रूम, तर बीचच्या एवढा जवळ घेतलंय, बघूया जरा बीच. हा फ्रंट व्ह्यू आहे बीचचा, म्हणजे रूमचा. हा बघा मस्त. नाईस. त्याच्या समोर लॉन आहे, थोडंसं असं खेळायला किंवा तुम्ही चालू शकता असं. अदरवाईज प्रायव्हेट बीच. रूम बघूया. आपला रूम ॲक्च्युली 2 रूम आहेत, हा एक रूम आहे आणि हा एक रूम आहे, 2 रूम आहेत. इथे ऑलरेडी सामान ठेवलं आहे, तर हा रूम थोडा क्लीन आहे, तर हा बघूया आपण जाऊन. मंडळी गणपतीपुळेला आलेलो आहे, ह्याच फ्रेम मध्ये 3 वर्षांपूर्वी आपला फर्स्ट ब्लॉग आलेला. तर जेवण झालं, जेवण ते तुम्ही बघितलं. त्याच्यानंतर आम्ही इथे इन्क्वायरी करायला आलेलो, जे ते तुम्हाला बोललेलो एक पूजा करायची आहे. ती पूजा उद्या सकाळी आहे, पण मला वाटत नाही ती आम्हाला तुम्हाला दाखवायला भेटेल, बिकॉज ती आतमध्ये आहे देवळाच्या, त्यामुळे ते आम्हाला शूट नाही करता येणार आम्हाला जास्त, त्यामुळे ठीक आहे. बट आणि गर्दी नाही त्या ह्याच्यामध्ये, आता आम्ही आलो अजिबात गर्दी नाही, त्यामुळे खूप मस्त दर्शन आहे, आरामात आहे, लोक पण चिल आहेत आणि थोडं हे लोक पण थोडं चिल आहेत. नाही तर आम्हाला असं वाटलेलं गणपती असेल तर थोडी गर्दी असेल, पण गर्दी नाही आहे. कदाचित स्टार्टिंगचे दिवस आहेत, सगळे गणपती स्वतःचे सोडून मग इकडे येत असतील, असंही असेल. बट छान आहे, लेट्स सी. बरं वाटतंय, म्हणजे खूप दिवसांनी असं म्हणजे जास्त वर्ष नाही झाली, 1-2 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी आम्ही आलेलो, बट बरं वाटतं जरा इकडे येऊन. त्यामुळे परत एकदा यांच्यामुळे आम्हाला यायची संधी भेटलेली आहे. आम्ही असं जनरली येत असतो असं या अशा ठिकाणी, बट असं बॅक टू बॅक गणपतीपुळे कधी केलं नाही, त्यामुळे छान वाटतं. आता तेच आहे, आता संध्याकाळचा प्लॅन असं काही फिक्स नाही अजून. आम्ही ज्या कपड्यात आहे त्याच कपड्यात आहे, डायरेक्ट आलो, जेवलो आणि म्हटलं पहिलं आपलं जे काम आहे ते आपण अधिक बघूया आणि नंतर मग पुढची कामं करू. भरती आहे समुद्राला. आमचा विचार होता संध्याकाळी
दिसत नाही पण हे असतात आपले घोडेवाले वगैरे, तर थोडीशी सैर करू समुद्राची. पण आपल्याला आपल्या इथे प्रायव्हेट बीच आहे, येस, आपल्याला ॲक्सेस प्रायव्हेट बीचचा आहे, आपण त्या बीचवर जाऊ शकतो, तर काही प्रॉब्लेम नाही आपल्याला, आपण तिकडे जाऊ. चला तर मग ते काय जास्त आता आपण हे तर ऑलरेडी बघितलेलं आहे, त्यामुळे तरी पण जास्त, एकदा हां. आता जरा कलर बिलर छान काढून केलेलं जरा आहे. छान वाटतंय बघा, मस्त वाटतंय. छान वाटतंय. आणि ढग बघा किती भरलेले आहेत. आई पप्पा पण आले, त्यांना पण जरा चेंज. येस, फोटो त्यांना काढतात? असं फोटो सेशन चालू आहे. फोटोग्राफी चालू आहे. फोटो सेशन चालू आहे. दुधूचं पाण्यात खेळणं चालू आहे. खेळण्याचं. चला तर मग आता मला असं आता बघूया, आता संध्याकाळी आम्ही जर काही केलं तर त्याचं मी ते तुम्हाला दाखवतो. अपडेट देऊ. अदरवाईज मोस्ट उद्याच भेटू आपण. ठीक आहे. नमस्कार मंडळी. नमस्कार. आम्ही फुल रेडी झालेलो आहे. तर आज जसं आम्ही सांगितलेलं आपली पूजा होती, तीच अभिषेक होता, वंडरफुल पार पडलेला आहे. येस, आणि आणि खूप छान प्रकारे आम्हाला जी पोझिशन पाहिजे होती ती पण भेटली, बाप्पाच्या समोर एकदम अभिषेक करायची. हो, त्यामुळे खूप छान वाटतंय. तर आता ॲक्च्युली वाजले आहेत, किती वाजले आता, ऑलमोस्ट 2 वाजलेत आणि आता आपलं अभिषेक झाला आहे. आम्हाला आज प्रसाद भेटला, आरती भेटली. त्यामुळे आज जास्त काय आम्हाला दाखवायला भेटलं नाही, बिकॉज आमच्या बाबूची थोडीशी तब्येत हे आहे, काय नरम आहे, त्यामुळे तो थोडंसं कुरकुर करतो. त्यामुळे आज आम्हाला जास्त हे करता नाही, म्हणजे मंदिर पण आम्हाला जास्त काय दाखवता आलं नाही. आणि सॅटर्डे संडे असल्यामुळे आज बऱ्यापैकी गर्दी पण आहे. तर मी आपले छोटे तुम्हाला मी दाखवतो जेवणाचं, आणि आपण जे प्रसाद खाल्ला त्याचं थोडंफार शूट केलेलं आम्ही, तर ते तुम्हाला दाखवतो. आणि छोटे मध्ये आणि एक मला अटायर करायला लागलेला, कारण सॅमला तर साडी होती अभिषेकासाठी, पण मला हे नव्हतं, मला ते सोवळं घालायचं होतं. तर त्याचाही तुम्हाला मंदिरात सोवळं आणि उपरणं ते देतात. आणि आम्हाला पण माहीत नव्हतं, आम्हाला त्यासाठी पण फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स होता. पण खूप छान झाली पूजा पण, आणि त्यानंतर आरती, त्यानंतर प्रसादाचं जेवण. सो आज एकदम सागर संगीत दर्शन झालेलं आहे. आणि खूप छान प्रकारे बोलतात ना, जे आमचं एक पूजेचा एक हे होता, मानस होता मनामध्ये, आणि जे कंप्लीट करायचं होतं ते खूप छान प्रकारे झालेलं आहे. त्यामुळे गणपती बाप्पा मोरया. आणि ॲक्च्युली चांगली गोष्ट अशी आहे की आम्ही 2 दिवस होतो, म्हणजे कालचा दिवस आणि आजचा दिवस, आणि मॅक्सिमम टाईम आम्ही देवळातच होतो. हो. सो काल आम्ही गेलो, म्हणजे आम्ही जेव्हा आलो त्याच्यानंतर मग चौकशी करायला आम्ही तिकडे गेलो. त्यानंतर मग 7-7:30 झाले असतील, आता घरी आलो, जेवलो, आणि आज परत सकाळी उठून आम्ही परत मंदिरात गेलो. ते आता आम्ही येतो, ऑलमोस्ट 2 वाजलेत. त्यामुळे कालचा आणि आजचा मॅक्सिमम टाईम आमचा तिकडे स्पेंड झाला आहे. आणि सॅमच्या एकदम मनासारखी पूजा झालेली आहे. त्यामुळे सॅम एकदम खुश आहे. थोडंसं आम्ही नरम आहे, कारण बाबूची थोडी तब्येत नरम असल्यामुळे, बरोबर, बट अदरवाईज पूजा एक नंबर झालेली आहे. खूप मजा आली. आणि जे म्हणजे तुम्हाला जर तुम्ही खरंच स्पिरिच्युअली तुम्हाला थोडंसं पीस भेटत असेल तर खरंच एकदा तुम्ही ते अभिषेक ट्राय करू शकता. कारण की ते म्हणजे कोणीही करू शकतं, एखादा सिंगल इंडिव्हिज्युअल पण करू शकतो, आणि म्हणजे कपल करू शकतात. नाव नोंदवावं लागतं आदल्या दिवशी, किंवा आदल्या दिवशी नोंदवावं लागतं. सकाळी 7 ते 11चा टाइम आहे. येस. आणि इंडिव्हिज्युअल बीट कपल कोणी करू शकतं, त्यामुळे तसं काही त्रास नाही. आणि खूप मिनिमल कॉस्ट आहे, म्हणजे आमच्याकडून 251 रुपये घेतले त्यांनी ह्या सगळ्याचे. त्याच्यामध्ये तुम्हाला त्या पूजेमध्ये तुम्हाला फूल, नारळ, प्रसाद, त्याच्यानंतर उपरणं, आणि ते तुम्हाला ते
त्याच म्हणजे तिथे तेच लोक घालायला देतात आणि परत म्हणजे त्यांना नेऊन द्यायचं परत, पण ते सगळे फॅसिलिटी आहे. त्यामुळे कॉस्ट पण खूप मिनिमल आहे. आम्हाला स्टार्टला असं वाटलेलं की कॉस्ट असेल बऱ्यापैकी या सगळ्या गोष्टीची, पण तेवढं नाही आहे. पण खूप छान वाटलं. येस, खूपच म्हणजे एक वेगळा एक्सपिरियन्स. आणि तुम्हाला जर म्हणजे असं वाटतंय की म्हणजे गणपतीपुळेला येऊन हा एक्सपिरियन्स घ्यायचा आहे तर खरंच. आणि ह्यावेळेला आम्ही थांबलेलो MTDC मध्ये. हां, हे MTDC आहे बाय द वे. हे बघा, आम्हाला जास्त हे पण मला ॲक्च्युली शूट नाही करायला भेटले. दिस इज MTDC. हे आता मी तुम्हाला सांगतो, हे गणपतीपुळेचं मंदिर आहे. समोर जे तुम्हाला गेट दिसतो तो गणपतीपुळेचा आहे. हा समुद्र आहे आणि त्याच्या अगेन्स्ट लगेचच 2 पावलावर हे MTDC आहे. हा खालचा हे आहे, खालचा फ्लोअर आहे. खालचा फ्लोअर म्हणजे ही खालची जागा आहे आणि इथून तुम्हाला वरती जायला जागा आहे. इकडून असं वरती जाऊ शकता. तिथे थोडे प्रीमियम आणि VIP सूट्स असं आहे. तर आमचा प्रीमियम सूट वरती होता तिकडे, जिथे तुम्हाला प्रायव्हेट बीच ॲक्सेस आहे. त्यामुळे ते तुम्हाला रूम टूरमध्ये मी दाखवले तसं, पण तिथे त्या ह्याचं आहे. पण तिथे तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन्स पण आहेत. आता तो एक प्रीमियम सूट झाला. त्याच्यानंतर एक आहे बांबू हाऊसेसचं तुम्हाला ऑप्शन आहे. त्याच्यानंतर माझ्या मते एक नॉन सी व्ह्यूवाला पण ऑप्शन आहे किंवा छोटे रूम्सवाले पण ऑप्शन आहेत. इथे पण जर तुम्हाला AC वाला रूम पाहिजे असेल, डॉर्मेटरी पाहिजे असतील, ते पण सगळ्या ऑप्शन आहे. प्रकारचे फॅसिलिटीज आहेत. येस, इवन म्हणजे मंदिरात पण भक्त निवासाची सोय आहे. तिथे पण तुम्ही चौकशी करू शकता. पण भक्त निवास माझ्यामध्ये थोडा लांब आहे इथून. म्हणजे आम्ही काल गेलेलो ते बऱ्यापैकी पाठच्या साईडला आहे. 15-20 आय एम नॉट शुअर. आम्हाला फक्त ते हे दिसले, बाण दिसला, त्याच्यावर मी सांगतोय. मी कधी बघितलं नाही त्यामुळे. पण तिथे पण म्हणजे रिझनेबल प्राइसिंग तरी रिझनेबल दिसली आम्हाला. मंदिरामध्ये तुम्ही चौकशी करू शकता. करेक्ट. आता आई पप्पा पण आहेत. योगेश काय, आई बसली ऑलरेडी आतमध्ये. तिला विचारूया कशी झाली तिची गणपतीपुळेची ट्रिप. आमच्याबरोबर फर्स्ट टाईमच आली आहे ती गणपतीपुळे, किंवा असं हल्ली आमची कुठली ट्रिप अशी झाली नाही. सांगा मातोश्री, मग तुमची ट्रिप कशी झाली गणपतीपुळेची? एकदम मस्त, छान. देवाचं दर्शन मस्त झालं. आणि छान अभिषेक केला मुलांनी, मुलांनी आणि सुनेनी अभिषेक केला छान पैकी. खूप सुंदर वाटलं. आणि हे आपलं हे कसं वाटतं? हां, हॉटेल पण छान होतं, मस्त. बाबूला पण बोलायचं. असं सांगू शकतो तुला असं काय नाही आवडलं त्याच्यातलं? असं काय नाही, काय नाही आवडलं तर सांगू शकतो. नाही, सगळं चांगलं होतं. फक्त तो AC भारी होता एकदम. तो गेल्याबरोबर मी तुझा प्रॉब्लेम आहे. हां, तो गेल्याबरोबर मी बंद केला. बाकी छान. हां, काय पडलं? पप्पांचा कसं होतं? पप्पांना दे. हां आतमध्ये पप्पा. गोळी नाही ती. हां बोल बाबू, काय विचारताय पप्पा? हा, प्रश्न काय विचारताय? तुम्हाला कशी वाटली गणपतीपुळेची ट्रिप? एकदम छान वाटली, मस्त वाटली. आणि आपली ट्रिप म्हणजे टूर पण चांगल्या पद्धतीने चालली आहे. अभिषेक पण व्यवस्थित झाला गणपतीच्या देवळात. छान झालं. आणि कालच्या पेक्षा आजच्या पेक्षा काल दर्शन चांगलं झालं. आज सॅटर्डे असल्यामुळे आज गर्दी आहे. त्यामुळे आम्हाला लेट जरी झालं तरी लेटमुळे आम्हाला प्रसाद मिळाला गणपतीचा आणि आरती मिळाली. आणि हे MTDCचं हे कसं वाटलं? MTDCचं चांगलं आहे, खूपच छान आहे. ओके, चालेल. त्याला विचारूया. फिरवता जुजू, ह्याला विचारूया आपण, ह्याला कशी वाटली? हा आमच्याबरोबर फर्स्ट टाईमच आला आहे. म्हणजे फर्स्ट टाईम म्हणजे आला आहे, माझ्याबरोबर खूप वेळ आला आहे, तुम्ही बघितलं याला. पण असा फॅमिली वाईज असा फर्स्ट टाईमच आला आहे. कसं वाटलं मग गणपतीपुळे? एकदम मस्त. गणपतीचं दर्शन खूप मस्त झालं. काल अपेक्षित नव्हतं, पण काल पण झालं, आज पण झालं. म्हणजे आपण मॅक्सिमम टाइम आपण त्याच्यातच पूर्ण वेळ त्याच्यात गेला. पावसामुळे थोड्या काही गोष्टी राहून गेल्या, आमच्या राहून गेल्या. ह्याला ॲक्च्युली त्या रूमचा खरा मजा घ्यायला भेटली, आम्हाला दोघांना नाही भेटली. आम्ही दोघं फक्त रूम मध्ये बंद त्याच्या मागे होतो. आम्हाला तो जो व्ह्यू आहे तो बघायलाच नाही भेटलाय खरंच. ह्याने जाम मजा केली आहे त्या बाबतीत. थोडंफार जेवण आणि कसं होतं हे ॲक्च्युली इथे तरंग रेस्टॉरंट आहे त्या साईडला, इथे तुम्हाला मागे दिसतं ते. ह्याचं पण छान होतं. पण ह्याचं जेवण कसं वाटलं तुला तरंगचं? जेवण मस्त होतं याचं. बाहेर गेलो ते पण छान होतं. त्याचं नाव काय होतं? गणेश कृपा.
हॉटेल काल गणेश कृपा. काल गेलेलो. हॉटेल काल आम्ही गणेश कृपाला गेलो कारण रात्री काल गेलो आम्ही होतो. देवळात जाऊन आलेलो हम्म. आणि नंतर जायचं नव्हतं त्यामुळे रात्री आम्ही थोडी मच्छी आणि प्रॉन्स असं सगळं ट्राय केलेलं. मॅडमने शेव भाजी आणि रोटी खाल्लेली. रोटी भाकरीची ऍक्च्युली सोय भाकरी नसल्यामुळे. आणि गणपती असल्यामुळे भाकरी आणि जे करणाऱ्या बायका आहेत त्या नव्हत्या अवेलेबल. आणि बाकी हे पण छान आहे इकडचं जे तरंग हॉटेल आहे. आम्ही इकडचं जे वरचं जे बेसिक कॅन्टीन आहे ते आपण ट्राय नाही केलं. नाही ते नाही केलं. आणि पाऊस पण पावसाने चांगली साथ दिली. हा, वातावरण पाऊस खूप छान होतं. म्हणजे खूप छान वातावरण भेटलं. आम्ही जेव्हा येत पण होतो तेव्हा मस्त धुकं होतं. आता Yes. पण ऊन नाहीच आहे एकदम चिरमिर, रिमझिम, चिरमिर, हा, रिमझिम रिमझिम, पास. रिमझिम पाऊस पडतो. सकाळ पण एकदम मस्त गेली. हा हा. एकदम मस्त. ह्याची चांगली गेली आम्ही सकाळी आमची चांगली, माझी तर चांगली आम्ही गेली. रात्री झोपलोच कारण नाही. झोपलोच नाही almost. ऑलमोस्ट 7:30ला मी फ्री झालेलो आंघोळ वगैरे करून. हा, मस्त त्याच्यानंतर- view. म्हणजे जर चहा असले असता 4-5 पेले हा आरामात तर पियाला. आरामात झाली असती माझी. एकदम त्यामुळे मस्त. ह्याची चांगले तो झाले. व्ह्यू भारीच होता रूम हो. एकदम. आम्ही तसं असं आमचं म्हणजे Seat माझ्या आहे, माझ्या चांगलं डोक्यात होतं. असं होतं की जरा घरातल्यांबरोबर असं बसून मस्त बाल्कनीमध्ये एका पायावर एक पाय ठेवायचं असं चायचा असं असं. मग काय बोलताय असं सगळं असं प्लॅन होता पण ते ठीक आहे. आता लहान मुलं असलं तर हा थोडाफार होणार. तो थोडा मोठा होईपर्यंत हे आम्ही पण आता त्याने हे पण खूप केलंय. मजा केली. हा. त्यानेच मजा केली सर्वात जास्त. ती वेगळी गोष्ट आहे. त्याला बरं नाही म्हणजे तुम्ही असं समजू नका की तो शांत बसणारा पोरगा आहे. असं काय नाही आमच्याकडे. फक्त एवढंच आहे आमचं पॉटीची क्वांटिटी म्हणजे वाढलेली आहेत रेकरन्स. डाउनलोड थोडे जास्त झाले. हा. काय औषध घेतलं. हा